नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व व्ह्यूअर्सचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतीय फौजदारी 3 नवीन कायदे। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की पहिल्यांदा जी भारतीय दंड संहिता होती, ज्याला आपण IPC म्हणत होतो, त्याचं बदल झालेला आहे आणि त्याला आता भारतीय न्याय संहिता असं म्हटलं जाईल। मित्रांनो, कोणते नवीन 3 फौजदारी कायदे लागू झाले आहेत, कोणत्या कलमा बदललेल्या आहेत आणि आणखी काय काय बदल ह्या फौजदारी कायद्यामध्ये झालेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारे सर्व नोटिफिकेशन्स जे आहेत ते सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला मिळतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, देशभरात आजपासून नवे फौजदारी कायदे लागू होणार आहेत। भारतीय दंड संहिता, ज्याला आपण IPC म्हणत होतो, त्या भारतीय दंड संहितेमध्ये पूर्वी 511 कलमे होती, परंतु आता त्यामध्ये बदल होऊन त्याचे नाव भारतीय न्याय संहिता असं केलं आहे, ज्यामध्ये 358 कलमे आहेत। मित्रांनो, काही गुन्हेगारी कायद्यात बदलांसह यातील कलमांचा क्रमही हा बदलण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या काळापासून सुरू असलेले 3 गुन्हेगारी कायदे 1 जुलै 2024 पासून बदलणार आहेत। डिसेंबर 2023मध्ये संसदेत मंजूर करण्यात आलेले कायदे आता देशभरात लागू होणार आहेत। 3 नवीन कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम याप्रमाणे संबोधले जाणार आहेत। हे कायदे आता भारतीय दंड संहिता 1860, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1898 आणि भारतीय साक्ष अधिनियम 1872 यांची जागा घेतील। भारतीय दंड संहितेत 511 कलमे होती, मात्र भारतीय न्याय संहिता या कलमांची संख्या 358 झालेली आहे। यात 20 नवीन गुन्ह्यांचा समावेश केला आहे, तर 33 गुन्ह्यातील शिक्षा ही वाढवण्यात आलेली आहे। 83 गुन्ह्यात दंडांची रक्कम वाढवण्यात आली आहे आणि 23 गुन्ह्यात अनिवार्य किमान शिक्षेची तरतूद ही केलेली आहे। आता मित्रांनो, बघूया की CRPC आणि साक्ष अधिनियमात काय बदल झालेला आहे। तर मित्रांनो, CRPCच्या जागी आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असणार आहे। CRPCच्या 484 कलमाऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहितामध्ये 531 कलमे आहेत। नव्या कायद्यानुसार 177 तरतुदी बदलण्यात आलेल्या आहेत, तर 9 नवीन कलमे आणि 39 उपकलमे ही जोडण्यात आलेली आहेत। याशिवाय 35 कलमांमध्ये वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली। नवीन भारतीय साक्ष अधिनियमात 170 तरतुदी आहेत। यापूर्वीच्या कायद्यात 167 तरतुदी होत्या। नव्या कायद्यात 24 तरतुदी ह्या बदलल्या आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, नागरी सुरक्षेसंदर्भातील कायद्यात कोणत्या प्रकारचे महत्त्वाचे बदल झालेले आहेत ते आता बघूया। मित्रांनो, कलम 124 IPCच्या कलम 124मध्ये राजद्रोहाशी संबंधित प्रकरणाची शिक्षेची तरतूद आहे। नवीन कायद्यानुसार याच राजद्रोहाला आता देशद्रोह असे संबोधण्यात येईल। ब्रिटिश काळातील हा जो शब्द आहे राजद्रोह, या शब्दाला आता हटवण्यात आलेला आहे आणि त्याऐवजी देशद्रोह हा शब्द जो आहे हा शब्द संबोधण्यात येईल। त्यानंतर मित्रांनो, कलम 144 IPCचे कलम 144 हे घातक शस्त्रे बाळगणे आणि बेकायदेशीर सभेमध्ये सहभागी होणे यांच्याशी संबंधित होते। आता भारतीय न्याय संहितेत परिशिष्ट 11मध्ये याला सार्वजनिक शांततेविरुद्ध गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले आणि आता भारतीय न्याय संहितेचे कलम 187 हे बेकायदेशीर सभेबाबत आहे। कलम 302 यापूर्वी हत्येच्या प्रकरणात कलम 200 नुसार आरोपी करण्यात येत होते, मात्र आता अशा गुन्ह्यांसाठी कलम 101 नुसार ही शिक्षा देण्यात येणार आहे। त्यानंतर पाहू मित्रांनो, कलम 307 हत्येच्या प्रयत्नात अगोदर IPCच्या कलम 307 नुसार शिक्षा देण्यात येत होती। आता अशा दोषींना भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 नुसार शिक्षा सुनावण्यात येईल। हे कलम परिशिष्ट 6मध्ये ठेवण्यात आलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, कलम 376 अत्याचाराचा गुन्हा हा पूर्वी IPCच्या कलम 376 अंतर्गत होता। भारतीय न्याय संहितेत याला आता परिशिष्ट 5मध्ये महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्याच्या श्रेणीत याला स्थान देण्यात आलेले आहे। नव्या कायद्यात अत्याचारांशी संबंधित गुन्ह्याची शिक्षा आता कलम 63 अंतर्गत येईल, तर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा IPCच्या कलम 376 ऐवजी नव्या कायद्यात कलम 70मध्ये येईल। कलम 399
अगोदर मानहानी प्रकरणात IPCचे कलम 399 नुसार कारवाई होत होती. नव्या कायद्यात परिशिष्ट 19 अंतर्गत गुन्हेगारी स्वरूपाची धमकी, अपमान, मानहानी आदी प्रकरणात याला स्थान देण्यात आलेले आहे. मानहानीला भारतीय न्याय संहितेच्या कलम 356 मध्ये ठेवण्यात आलेले आहे. आणि आता नंतरची कलम बघू, ती म्हणजे कलम 420. भारतीय न्याय संहितेत फसवणुकीचा गुन्हा 420 मध्ये नव्हे तर 316 नुसार असेल. हे कलम भारतीय न्याय संहितेच्या परिशिष्ट 17 मध्ये संपत्तीची चोरी या गुन्ह्याच्या श्रेणीत ही ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, जसं जुनी भारतीय दंड संहिता 1860 होती, त्यालाच नाव बदलून नवा भारतीय न्याय संहिता 2023 करण्यात आले. जुन्या भारतीय दंड संहितेमध्ये एकूण 511 कलमे होती, तर तेच भारतीय न्याय संहितेमध्ये 356 कलमे, त्यातच दुरुस्ती कलमे 175, नवीन कलमे 8 आणि रद्द केलेली कलमे 22. त्याचप्रमाणे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामध्ये जुना गुन्हेगारी प्रक्रिया संहिता 1898, त्यालाच नवीन नाव दिलेलं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, ज्यामध्ये 533 कलमे आहेत, दुरुस्ती कलमे 160, नवीन कलमे 9 आणि रद्द केलेली कलमे ही 9 आहेत. त्यानंतर भारतीय साक्ष संहिता, जुनी भारतीय साक्ष संहिता 1872, ज्यामध्ये 167 कलमे होती, तर नवीन भारतीय साक्ष संहिता या 2023 यामध्ये एकूण कलमे आहेत 170, दुरुस्ती कलमे आहेत 23, नवीन कलमे आहेत 1 आणि रद्द केलेली कलमे जी आहेत ती रद्द केलेली कलमे ही 5 आहेत. तर अशा प्रकारचा बदल जो आहे मित्रांनो, तो या आपल्या कायद्यामध्ये झालेला आहे. मित्रांनो, माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे जे नोटिफिकेशन्स आहेत ते येणारे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत जातील. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. MPSC, UPSC किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या उमेदवारांना, माझ्या भारताच्या नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश येवो आणि त्यांचं आयुष्य हे भरभरून निघो. धन्यवाद मित्रांनो.